Welcome in biology video tutorial. We are learning the topic that is reproduction in lower and higher animal. आपण reproduction in lower and higher animal हा टॉपिक शिकत आहोत. In this video lecture we are going to learn about the reproductive health म्हणजेच प्रजनन आरोग्य. According to World Health Organization, reproductive health means total well-being in all aspects of reproduction, and that well-beings are in aspect of its emotional, behavioral and social aspect along with the physical one. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार पुनरुत्पादन आरोग्य म्हणजेच पुनरुत्पादनाच्या सर्व पैलूंमध्ये संपूर्ण कल्याण करणे हे होय आणि हे कल्याण शारीरिकदृष्ट्या, भावनिक आणि सामाजिक पैलू यांच्याबाबत कल्याण करणे हे असणं पाहिजे. Therefore, a society with people having physically and functionally normal reproductive organs and normal emotional and behavioral interactions among them in all sex-related aspects might be called reproductive healthy society. आणि म्हणूनच शारीरिक पुनरुत्पादन अवयव आणि लैंगिक आरोग्य या सर्व बाबींमध्ये सर्व लोकांमध्ये सामान्य भावनिक वर्तणूक असणाऱ्या समाजाला रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी असं म्हटलं जाऊ शकतं. इंडिया वॉज अमॉंग द फर्स्ट फ्यू countries in world to initiate action plan and programs at the national level to improve reproductive health. प्रजनन आरोग्य सुधारण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ॲक्शन प्लॅन आणि कार्यक्रम सुरू करणारा भारत हा जगातील पहिल्या काही देशांपैकी एक देश होता. These programs are currently in operation under the Reproductive and Child Health Care, that is also called as RCH programs. हे कार्यक्रम सध्या रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर म्हणजेच RCH या कार्यक्रमाअंतर्गत कार्यरत आहेत. टू प्रोव्हाइड द फॅसिलिटीज The goals of RCH program. या RCH प्रोग्रामचे गोल्स आपण इथे बघूया. टू क्रिएट द अवेअरनेस अमॉंग द पीपल अबाउट व्हेरियस aspect रिलेटेड टू रिप्रोडक्शन. पुनरुत्पादनाशी संबंधित विविध पैलूंविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा त्याचा पहिला गोल आहे. त्यानंतर टू प्रोव्हाइड द फॅसिलिटीज टू पीपल टू अंडरस्टँड अँड बिल्ड अप रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. लोकांना प्रजनन आरोग्य समजून घेण्यासाठी सुविधा प्रोव्हाइड करणे हे सुद्धा त्याचं दुसरं गोल आहे. टू प्रोव्हाइड सपोर्ट फॉर बिल्डिंग अप रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी. पुनरुत्पादनदृष्ट्या निरोगी समाजाच्या उभारणीसाठी समर्थन प्रदान करणे हा सुद्धा एक या RCHचा गोल आहे. टू प्रोव्हाइड to bring about a change mainly in three critical health indicators. म्हणजे क्रिटिकल हेल्थ इंडिकेटर्स आहेत तीन. ते कोणते? रिड्युसिंग टोटल इनफर्टिलिटी रेट, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट अँड मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. आणि यामध्ये प्रामुख्याने तीन गंभीर आरोग्य निर्देशकांमध्ये बदल घडवून आणण्याची गरज आहे. आणि ते म्हणजे एकूण इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व प्रमाण कमी करणे, त्याचबरोबर बालमृत्यूदर कमी करणे आणि माता मृत्यूदर कमी करणे हा एक याचा RCHचा गोल आहे. द गोल्स ऑफ RCH कॅन बी अचीव्ड बाय. आता हे जे आपण गोल्स वाचून दाखवले त्यापैकी हे गोल्स कसे काय आपण पूर्ण करू शकतो त्याचं पहिला मुद्दा आहे एज्युकेशन इन स्कूल. स्कूलमध्ये शिक्षण देणे, शाळांमध्ये शिक्षण देणे. The schools should be encouraged to provide the correct information to the young so as to discourage the children from the believing in myth and clear the misconception about sex related aspect. शाळांना तरुणांना योग्य माहिती देण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे जेणेकरून मुलांना मिथकांवर विश्वास ठेवण्यापासून म्हणजे काही बोली भाषांमध्ये मिथक असतात
म्हणजे कोणत्याही प्रकारचे डायरेक्शन्स ह्या मुलांना मिळू शकतात. त्यांना मिथके असे म्हटलं जातं. अशांवरती विश्वास ठेवण्यापासून परावृत्त केलं पाहिजे आणि लैंगिक संबंधाविषयी गैरसमज दूर केले पाहिजेत. Proper information about safe and hygienic sexual practices, sexually transmitted diseases that are STD and AIDS, problems related to the adolescence, and proper information about reproductive organs. सुरक्षित आणि निरोगी लैंगिक पद्धती, लैंगिक संक्रमित रोग म्हणजेच STD आणि एड्स हे जे आहेत हे लैंगिकदृष्ट्या संक्रमित होणारे रोग आहेत. त्याचबरोबर पौगंडावस्थाशी संबंधित समस्या. पौगंडावस्था म्हणजे मानवाची 13 ते 21 ह्या वयोगटातली जी अवस्था असते, म्हणजे हे चाइल्डहूडपासून ॲडल्टहूडपर्यंत डेव्हलप होत असतात आणि ही जी डेव्हलपिंग स्टेज आहे याला पौगंडावस्था असं म्हटलं जातं. या अवस्थेमध्ये असणारे संबंधित सर्व समस्या आणि प्रजनन अवयवांविषयी योग्य माहिती देणे या मार्गाने आपण RCH चे गोल अचीव करू शकतो. With the help of audio, visual and print media, government and non-government organizations should take various steps to create awareness about various aspects related to reproduction. आणि यामध्ये ऑडिओ व्हिज्युअल आणि प्रिंट मीडिया जे आहेत यांच्या मदतीने सरकारी आणि NGOज म्हणजे बिगर सरकारी संस्थांनी पुनरुत्पादनाशी संबंधित विविध पैलूंबाबत जागरूकता निर्माण करण्याची व विविध पावले उचलण्याची गरज आहे. By educating the younger generation about birth control measures, prenatal care of pregnant women and postnatal care of the mother and child is importance of breastfeeding also. तर यामध्ये तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे तरुण पिढीला जन्मनियंत्रण उपाय म्हणजे बर्थ कंट्रोलचे मेजर्स जे आहेत ते सर्व माहिती करून देण्याची गरज आहे. गर्भवती महिलेची जन्मपूर्वी काळजी घेणे आणि आई आणि मुलांची जन्मानंतर काळजी घेणे, त्याचबरोबर स्तनपानाचे महत्त्व याबद्दल शिकवणे हे गरजेचे आहे. By developing awareness about problems arising due to the uncontrolled population growth, social evil like sex abuse, sex-related crimes, and take up necessary steps to prevent them. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अनियंत्रित लोकसंख्या वाढ होत जाते आणि ती वाढ झाल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या त्यांच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज असते. त्याचबरोबर लैंगिक शोषण आणि लैंगिक संबंधासारख्या गुन्ह्यासारख्या सामाजिक वाईट गोष्टी ज्या आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची गरज आहे. By creating awareness about statutory ban on the amniocentesis for sex determination. आता ॲम्निओसेंटेसिस ही एक टेस्ट आहे. या टेस्टमध्ये जे ॲम्निओटिक फ्लुईड असतं, यामध्ये जे ॲम्निओटिक फ्लुईड आहे हे ॲम्निओटिक फ्लुईड बाहेर काढून घेतलं जातं आणि त्या फ्लुईडमध्ये जे सेल्स असतात हे सेल्स त्या फिटसचे सेल्स असतात. मग हे सेल्स एका कल्चरमध्ये ग्रो केले जातात आणि त्या सेल्समध्ये कोणते कोणते क्रोमोझोम्स आहेत त्या क्रोमोझोमचा एक चार्ट प्लॉट केला जातो आणि क्रोमोझोमच्या चार्टवरून हे आपल्याला माहिती आहेत की 23 जोड्या असतात क्रोमोझोमच्या, त्यापैकी 22 जोड्या ह्या ज्या आहेत ह्या ऑटोझोम्स आहेत, म्हणजे त्या फिटसच्या सर्व शरीराबद्दल माहिती असणाऱ्या असतात. आणि त्याचबरोबर शेवटची जी जोडी आहे 23वी जोडी क्रोमोझोमची त्याला सेक्स क्रोमोझोम असं म्हटलं जातं. आणि ह्या जोडीमध्ये जर X आणि Y असे दोन क्रोमोझोम असतील तर तो मेल असतो आणि XX असे दोन क्रोमोझोम जर आढळले तर ती फिमेल असते. मग मेल किंवा फिमेल हे डिटरमाइन केलं जातं, त्यालाच सेक्स डिटर्मिनेशन असं म्हटलं जातं. मग ही जी टेस्ट आहे ह्या टेस्टवरती बॅन आणलेलं आहे, याबद्दल सर्वांना जनजागृत केलं पाहिजे. बाय क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट द चाइल्ड इम्युनायझेशन प्रोग्राम, त्याचबरोबर बाल लसीकरण कार्यक्रमाविषयी जनजागृती करून देणे.
By educating couples to reduce mortality rate of newborn and maternal mortality rate, जोडप्यांना नवजात मुलांचा मृत्यूदर आणि माता मृत्यूदर कमी करण्यासाठी शिक्षण देणे. ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या द गोल्स ऑफ RCH कॅन बी अचीव्ड, म्हणजे ह्या सगळ्या 7 मार्गांनी आपण RCH चे जे काही 4 गोल्स आहेत हे गोल्स अचीव करू शकतो. The population in India, which was approximately 350 millions at the time of independence, म्हणजे इंडियाचं जे पॉप्युलेशन आहे हे स्वातंत्र्याच्या वेळेला 350 मिलियन एवढं होतं. reached close to billions of mark by the 2000, म्हणजे 2000 या वर्षामध्ये हे 1 बिलियनपर्यंत जाऊन पोचलं. अक्रॉस 1.2 बिलियन इन मे 2011. भारताची लोकसंख्या ही 2011 मध्ये 1.2 अब्ज ही पार केलेली आहे. Now in 2020 population of India has crossed 1.35 billion, म्हणजे 1.35 बिलियन ही आता 2020 मध्ये पॉप्युलेशन पोहोचलेली आहे. The government is taking serious measures to check this population growth, आणि गव्हर्नमेंट जे आहे ही लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी गंभीर उपाययोजना करत आहे. The most important step to overcome this problem is to motivate society to have smaller families by using various birth control method. आणि यामध्ये सगळ्यात मुख्य जो उपाय आहे, कारक ठरणारा जो उपाय आहे तो म्हणजे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे ह्या गव्हर्नमेंटने उचललेले, जन्म नियंत्रण पद्धती वापरून समाजाला लहान कुटुंब ठेवण्यासाठी प्रवृत्त करणे. ह्या समाजाने छोटं कुटुंब, सुखी कुटुंब हा जो मंत्र सरकारने दिलेला आहे तो अवलंबण्याची गरज आहे. सो दिस इज अबाउट द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. In this video lecture we have seen about the reproductive health. The notes regarding to this video lecture you will find the link in the description box. Thank you.